रामायण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. मला प्रचंड उत्सुकता होती या चित्रपटाच्या ट्रेलरची. त्यामुळे ट्रेलर येताच क्षणी मी तो ट्रेलर बघितला. मात्र रिव्ह्यू आता करतेय. मोस्ट अवेटेड चित्रपट आणि त्यामुळे ग्रँड पद्धतीनं त्याचं व्हिज्युअलायझेशन आहे असं बघायला मिळतंय ट्रेलरच्या माध्यमातनं. एक व्हिज्युअल ट्रीट असणार आहे एवढं नक्की दिसतंय ट्रेलरमधनं. काही गोष्टी वगळता ट्रेलरने उत्सुकता जी आहे ती प्रचंड वाढवलेली आहे. कारण ग्रँड लुक असेल, व्हीएफएक्स असतील, कॅरेक्टरायझेशन असेल आणि सगळ्यांचे आवडते विविध कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. काही गोष्टी मोठ्या प्रमाणात खटकतात कारण पहिली झलक असते, ती खूप महत्वाची असते आणि त्यामुळे ट्रेलरमध्ये अशा काही गोष्टी दिसतात ज्या अनेकांना खटकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे चित्रपटातील कलाकारांचे कॉस्ट्युम. या कॉस्ट्युमनी कुठेतरी आपली नजर जी आहे ती वळवलेली आहे, लक्ष वेधून घेतलंय, पण चुकीच्या पद्धतीनं. लारा दत्ताचा कॉस्ट्युम असेल किंवा इतर असेल, लारा दत्त अक्षरशः साडी नेसून दिसते. तो त्या काळचा पेहराव नाहीये कुठे किंवा त्या काळची नजाकत जी आहे ती कुठेतरी कमी दिसते. रामाच्या भूमिकेत अर्थात सुपरस्टार रणबीर कपूर, मात्र रणबीर कपूरच्या देहबोलीमध्ये, त्याच्या संवादामध्ये कुठेतरी रामाची झलक जी आहे ती थोडीशी हरवलेली जाणवते. मात्र सुपरस्टार यशने सगळ्यांना चकित केलेलं आहे. रावणाच्या भूमिकेमधून तो ट्रेलर मधून चांगलाच भाव खाऊन जाताना दिसतोय. इतरही विविध कलाकार जे आहेत ते या चित्रपटात आहे. ट्रेलर जो आहे उत्कंठावर्धक आहे. अर्थात व्हीएफएक्स ग्रँड पद्धतीनं ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट होतात ते बघणं महत्वाचं आहे. यासोबतच या ट्रेलरमध्ये एक गोष्ट दिसली नाही त्याबद्दल अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे. ती म्हणजे हनुमानाच्या भूमिकेमध्ये आपले रघुवीर हनुमानाच्या भूमिकेमध्ये सनी देओल या चित्रपटात आहे. मात्र त्या इतकी कोणती झलक या ट्रेलरमध्ये नाही. मला वाटतं पुढची जी काही झलक असेल त्यात नक्कीच रिव्हील होईल. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला नक्की कळवा.